माननीय मोदी जी ने जो लाल किले के ऊपर स्वतंत्रता दिन पे जो घोषणा की थी उसके ऊपर जीएसटी के दोनों समितियों ने आज सहमति जताई है और निश्चित ही ये दिवाली और दशहरे के लक्ष्य पे एक बहुत बड़ी गिफ्ट ये केंद्र सरकार के माध्यम से हर एक लोगों को, सभी जनता को मिल रही है। जो 18% से लेके 28% तक में 12% से के स्लैब में जो चीज़ें आती थी वो अब 5% पे या 0 करने आई है। जैसे कि हमारे जो एसेंशियल गुड्स है, डेली एसेंशियल गुड्स है, शैम्पू है, हेयर ऑयल है, प्री पैकेजिंग गुड्स है, जो 12% से 18% पे आती थी वो 5% पे है। जो हमारे एजुकेशन में बच्चों के लिए जो चीज़ें काम में आती थी स्कूल में, जो मैप्स, चार्ट्स, पेंसिल, रबर जो चीज़ें थी वो 12% से उनको 0% पे लाया है। उसी के साथ में हमारा जो इंडिविजुअल हेल्थ इंश्योरेंस है उसको 18% से 0% पे लाई है। मेडिकल इक्विपमेंट में 12% से 5% पे लाई है। उसी के साथ में ऑटोमोबाइल सेक्टर में जो 2 व्हीलर्स 3 व्हीलर्स लगती थी उनको 28% से 18% के जीएसटी में लाया है। जो जीएसटी का एक स्ट्रक्चर था जो 4 स्तरीय था उसको 2 स्तरीय पे लाया है। 12%, 18% और बाकी के जो चीज़ें आती थी उनको 0 पे लेके गए हैं। ये एक बहुत बड़ी सौगात केंद्र सरकार के माध्यम से सभी जनता को मिली है। निश्चित ही इसका फायदा सर्वसामान्य जनता को होगा। उनका जो लिविंग स्टैंडर्ड्स है उसको बढ़ाने में निश्चित ही इसका बहुत बड़ा एक मदद मिलेगी, ऐसा मुझे विश्वास है। सर, आज सीपी राधाकृष्णन जी ने भी जो है आज शपथ ली है, किस प्रकार से देखते हैं और कैसे देखते हैं महाराष्ट्र के राज्यपाल रहे सीपी राधाकृष्णन? महाराष्ट्र के पूर्व राज्यपाल सीपी जी को यहाँ पे उपराष्ट्रपति जो चुन के आए हैं, निश्चित ही एक हम देख रहे हैं कि एक बहुत बड़ी जीत ये निश्चित ही एनडीए को मिली और जो मिलने ही वाली थी। माननीय मोदी जी के नेतृत्व में जो सरकार काम कर रही है उसके ऊपर सभी एमपीज ने एक विश्वास जताया है और निश्चित ही महाराष्ट्र के लिए ये एक अभिमान की बात है। सर, आता असा आरोप करतायत की ही जी जीएसटी कमी केलेली आहे ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती केलेली आहे, निवडणुकीसाठी जुळला आहे। खरं तर सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत असताना आपण बघतोय की नेहमीच विरोधकांच्या पोटदुखी ही येत असते। आता या जीएसटीचा निर्णय हा काय फक्त भारतीय जनता पार्टी प्रणित राज्यामध्ये तर नाहीये, काँग्रेस प्रणित राज्यामध्ये पण या जीएसटीचा लाभ हा सर्वसामान्याला भेटणार आहे आणि त्याच्यामुळे कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता जीएसटीचा हा निर्णय माननीय मोदी सरकारच्या माध्यमाने, मोदीजींच्या माध्यमाने केंद्र सरकारने घेतलेला आहे। हा सर्वसामान्यांचा राहणीमान आणि त्याचं जीवन हे सुखकर आणि सुलभ करण्याच्या दृष्टिकोनाने केलं। तर महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी आज उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतलेली आहे। महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे, कारण माजी राज्यपाल तर आहेतच, मात्र मुंबईचे ते एक मतदार देखील। माननीय सीपी राधाकृष्णन जिंचा आज उपराष्ट्रपती म्हणून जो शपथविधी झाला आहे हा निश्चितपणे महाराष्ट्रासाठी एक स्वाभिमानाची गोष्ट आहे, कारण ते महाराष्ट्राचे या इकडे राज्यपाल राहिलेले आहेत आणि मोदीजींच्या सरकारने निश्चितपणे जे काम केलं त्याच्यावरती सर्व खासदारांनी जो विश्वास या निवडणुकीमध्ये दाखवला आहे त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांच्या आजच्या या शपथविधी निमित्त आमच्या सगळ्या लोकांकडनं त्यांना मनापासून सर, 452 मतं त्यांना मिळालेली आहेत, त्याच्यामध्ये काही मतं फुटली इंडिया अलायन्सची असं म्हटलं जात होतं। सुप्रिया सुळे असं म्हणतात की ही जी मतं फुटलेली आहेत ही वायएसआर काँग्रेसची, जे वायएसआर काँग्रेस आमच्या इंडिया अलायन्स सोबत कधी समजली? खरं तर ही मतदान छुप्या पद्धतीने होतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये गुप्त पद्धतीने होतं आणि त्याच्यामुळे या गुप्त पद्धतीचं मतदान हे कोणी दिलं कोणी नाही दिलं हे आपल्याला आकडेवारीवरनं अतिशय स्पष्ट पद्धतीने दिसतंय। हे खरं आहे की मोदीजींचं जो कार्य या देशामध्ये चालू आहे त्याच्या मागे सर्वच खासदारांनी पक्ष विरहित याच्यावरती संमती दाखवलेली आहे आणि ते आपल्याला या मतदानामध्ये स्पष्टपणे दिसून येतं। थँक्यू सर, मोदी सरकारने नवीन कर प्रणाली जी आहे ती लागू केलेली आहे, यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे, कारण जीएसटी मध्ये कमी असल्यामुळे अनेक जे वस्तू आहेत त्याची जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणात सूट दिलेली आहे। माननीय मोदीजींनी या स्वातंत्र्य दिनी खरं तर लाल किल्ल्यावरती घोषणा केली होती की जीएसटी कर प्रणाली ही अजून सुलभ आणि सोपी करण्याच्या संदर्भातली जी घोषणा केली होती, निश्चितपणे आता या संदर्भातला निर्णय हा झालेला आहे। जीएसटीची जी समिती आहे त्यांनी
याच्यावरती एकमताने शिक्कामोर्तब केलं आहे. त्याच्यामुळे निश्चितच याचा एक फार मोठा फायदा हा सर्वसामान्याला होणार आहे. 28%चा GST ज्या गुड्सवरती पडत होता, म्हणजे साधारणपणे ऑटोमोबाईल असेल, मग त्या 3 व्हीलर असेल, मोटरसायकल असतील, त्याचबरोबर पेट्रोल हायब्रिड गाड्या असतील, याच्यावरती 28%वरनं 18%वर आलेलं आहे. त्याचबरोबर आपण ज्या डेली गुड्स वापरतो, म्हणजे आपला शॅम्पू असेल, हेअर ऑइल असेल, त्याचबरोबर नॅपकिन असतील, याच्यावरती 18% लागायचा तो 5%वरती आलेला आहे. त्याचबरोबर शैक्षणिक दृष्ट्या पण हा जो GSTचा निर्णय घेतला आहे, त्याच्यामध्ये मुलांना स्कूलमध्ये लागणारे मॅप्स, चार्ट्स, पेन्सिल, रबर ह्या सगळ्यांवरती 12% GST लागायचा तो 0 केलेला आहे. आपला इन्शुरन्सच्या संदर्भातल्या इंडिव्हिज्युअल इन्शुरन्सवरती 18% GST लागायचा तो 0 केलेला आहे. मेडिकल इक्विपमेंटवर ज्याच्यावरती 12% ते 18% लागायचं ते 5% केलं आहे. त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्याला याचा खऱ्या अर्थाने फायदा हा होणार आहे. फायदा हा देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. केंद्र सरकारच्या वस्तू आणि सेवा कराच्या रचनेमध्ये केलेली ही देशातील आतापर्यंत सर्वात मोठी आणि सर्वांना लाभ देणारी ही सुधारणा आहे. ही अंमलात येत असताना देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना ही निश्चितपणे मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. व्यापार क्षेत्रातला याला फार मोठा लाभ या नवीन कर रचनेमुळे येणार आहे. त्याचबरोबर मागणी आणि उत्पादन वाढवणारा, त्याचबरोबर रोजगाराच्या दृष्टिकोनाने रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा, कुटुंबाची आर्थिक संपन्नता याच्यामध्ये होईल या दृष्टिकोनाने या GSTची रचना ही केलेली आहे. याचा फायदा हा देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. केंद्र सरकारच्या वस्तू आणि सेवा कराच्या रचनेमध्ये केलेली ही देशातील आतापर्यंत सर्वात मोठी आणि सर्वांना लाभ देणारी ही सुधारणा आहे. ही अंमलात येत असताना देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना ही निश्चितपणे मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. व्यापार क्षेत्रातला याला फार मोठा लाभ या नवीन कर रचनेमुळे येणार आहे. त्याचबरोबर मागणी आणि उत्पादन वाढवणारा, त्याचबरोबर रोजगाराच्या दृष्टिकोनाने रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा, कुटुंबाची आर्थिक संपन्नता याच्यामध्ये होईल या दृष्टिकोनाने या GSTची रचना ही केलेली आहे.